नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून योजनेतील नियमांमुळे, पडताळणीमुळे आणि पैशांच्या अनिश्चिततेमुळे मनात असलेली धाकधूक, शंका आणि प्रतीक्षा आज एका मोठ्या घोषणेने संपुष्टात आली आहे। आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला आहे आणि हा शासन निर्णय राज्यातील लाडक्या बहिणींसाठी केवळ ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याची घोषणा करत नाही, तर 410 कोटी 30 लाख इतका भव्य निधी वितरित करण्याची प्रशासकीय मान्यताही देत आहे। हा निधी थेट महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ महत्त्वाचा नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद घेऊन येणार आहे। पण या शासन निर्णयासोबतच आणखीन एक मोठी बातमी आहे जी तुमच्या मनात सुरू असलेल्या अपात्रतेच्या भीतीला पूर्ण विराम देत आहे। ती म्हणजे eKYC अर्थात इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रक्रिया। सरकारने तुर्तास ब्रेक लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। लाखो महिलांना योजनेतून बाहेर पडावे लागण्याची भीती होती, त्यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत होती, पण आता सरकारने मोठा निर्णय घेत या प्रक्रियेला तुर्तास थांबवले आहे। हा एक प्रकारे डबल धमाका आहे। एका बाजूला 410 कोटींचा निधी वितरित होत आहे, ज्यामुळे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा थांबलेला हप्ता लवकरच खात्यात जमा होईल, आणि दुसऱ्या बाजूला eKYC ब्रेकमुळे योजनेतून वगळल्या जाण्याची भीती दूर झाली आहे। या दोन मोठ्या घडामोडींचा अर्थ काय आहे? हा निधी कोणासाठी आहे? नेमके किती पैसे तुमच्या खात्यात येतील? 1500 की 2100? शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले कठोर नियम काय आहेत जे विभागाने पाळावे लागणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत सरकारने दिलेले 2100 रुपयांचे वचन कधी पूर्ण होणार? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या शासन निर्णयाचा आणि राजकीय घडामोडींचा सखोल अभ्यास करून आम्ही आज तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवणार आहोत। त्यामुळे तुमच्या सन्मान निधीत वाढ होणार की नाही, आणि ही वाढ होणार असेल तर कधीपासून सुरू होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GR देखील दाखवणार आहे। तो GR देखील तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। आता आपण थेट या शासन निर्णयाचे विश्लेषण करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे, आणि हा GR थेट निधी वितरणाशी संबंधित आहे। निधी वितरणाची अधिकृत घोषणा या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। वितरित करण्यात येणाऱ्या निधीची रक्कम 410 कोटी रुपये इतकी आहे। हा निधी योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी असून तो महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यात येत आहे। याचाच अर्थ ज्या भगिनींना हप्त्याची चिंता होती त्यांची अनिश्चितता आता दूर झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात लगेचच हा लाभ तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रशासकीय तयारी सुरू झालेली आहे। हा निधी वितरणासोबतच शासन निर्णयामध्ये या योजनेच्या बजेट आणि लक्ष्याबद्दलही स्पष्ट उल्लेख आहे। या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 3960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे, बजेट मंजूर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये महिला व बाल विकास विभागाला एक अत्यंत महत्त्वाची आणि कठोर सूचना देण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या पात्रतेवर होऊ शकतो। ती म्हणजे दुबार लाभावर निर्बंध। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याची दक्षता महिला व बाल विकास विभागाने घ्यायची आहे। याचा अर्थ जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी लागणार आहे। त्यामुळे ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे। हे सगळे आकडे आणि नियम हे स्पष्ट करतात की शासनाने आता थेट निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे, आणि त्याचबरोबर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे। आता आपण वळूया दुसऱ्या सर्वात मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे eKYC ब्रेक। ही बातमी या 410 कोटींच्या निधी वितरणापेक्षाही मोठी आहे, कारण ती थेट लाखो महिलांच्या पात्रतेशी जोडलेली आहे।
काही महिन्यांपूर्वी योजनेकरता पारदर्शकता आणण्यासाठी, गैरव्यवहार थांबवण्यासाठी आणि अपात्र लोकांना वगळण्यासाठी सरकारने आधार आधारित ई-KYC पडताळणी सुरू केली होती. आकडेवारीनुसार या पडताळणीमुळे जवळपास 50 ते 70 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता होती. यात सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडणाऱ्या महिलांचा समावेश होता. या पडताळणीमुळे लाभार्थी महिलांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरले होते. पण सरकारने अचानक या प्रक्रियेला पूर्णविराम का दिला? याचे सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे राजकीय अपरिहार्यता. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. ई-KYC मुळे लाखो महिलांना अपात्र ठरून योजनेतून वगळले गेले असते तर त्यांच्यात सरकार विरोधी तीव्र नाराजी पसरली असती. विधानसभा निवडणुकीत ज्या महिला मतदारांनी महायुतीला भरभरून पाठिंबा दिला त्याच महिलांची नाराजी स्थानिक निवडणुकीत परवडणारे नाही हे महायुतीने वेळीच ओळखले. निवडणुकीच्या काळात अशा मोठ्या जनसमूहाची नाराजी म्हणजे थेट मतांवर परिणाम. त्यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेपेक्षा निवडणुकीतील यश अधिक महत्त्वाचे मानून सरकारने हा ब्रेक घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार तुर्तास दूर झाली आहे. जोपर्यंत सरकारने पडताळणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणारा मानसिक सन्मान निधी सुरू राहील. मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हा निर्णय केवळ तात्पुरता दिलासा देण्यासाठी असून निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा ही पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे. पण तुर्तास योजनेतून वगळल्या जाण्याची भीती बाळगणाऱ्या महिलांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ई-KYCचा ब्रेक आणि 410 कोटींची निधी वितरण ही एक बाजू झाली, पण या सगळ्यामध्ये सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेले 2100 रुपयांचे वचन. 2100 रुपयांच्या वचनाचे काय? विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्या संकल्पपत्रात स्पष्टपणे आश्वासन दिले होते की सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेतील रक्कम 1500 रुपयांवर वाढून टप्प्याटप्प्याने 2100 रुपये केली जाईल. सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरी 2100 रुपयांची घोषणा झालेली नाही. यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. तर सरकारने वारंवार योग्य वेळ आणि राज्याची आर्थिक क्षमता यावर बोलून वेळ मारून नेली. आता या योग्य वेळेचे गणित जुळून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला मतदारांचा वाढता दबाव यामुळे सरकारवर दिलेले वचन पूर्ण करण्याचा राजकीय दबाव खूप वाढला आहे. 1500 रुपयांवरून 2100 रुपये वाढवण्याचा निर्णय हा केवळ एक आर्थिक निर्णय नाही तर तो निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्याचा राजकीय मास्टरस्ट्रोक ठरू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चानुसार सरकार वितरित होणारा पुढील हप्ता 2100 रुपयांचा करण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजेच हा 410 कोटींचा निधी जरी माहे ऑक्टोबर 2025चा आर्थिक लाभ म्हणून वितरित होत असला तरी जर पुढील 4-5 दिवसात 2100 रुपयांची घोषणा करणारा दुसरा शासन निर्णय निघाला तर तुमच्या खात्यात 1500 ऐवजी थेट 2100 रुपये जमा होऊ शकतात. या घोषणेकडे कोट्यवधी महिलांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण करण्याचा आणि महिलांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतो. दरम्यान हा निधी खर्च करताना प्रशासनावर कठोर बंधने घालण्यात आली आहे जी शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे. एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय उलथापालथ होताना दिसणार आहे. 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरण, ई-KYC प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक आणि 2100 रुपयांच्या वचनाची पूर्तता करण्याची सर्वाधिक शक्यता. या तिन्ही गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला मतदारांचे महत्त्व अधोरेखित करतात. हा शासन निर्णय स्पष्ट करतो की तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.